नमस्कार, आरसी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत सफाळ्यातील मन प्रसन्न करणारे ठिकाण म्हणजेच सफाळे। इधर चला मैं उधर चला, इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला, मैं आया सफाला घाट। मित्रांनो, या घाटाचं वैशिष्ट्य असं आहे की हा घाट थोडा छोटा आहे, 2.5 किलोमीटर आहे आणि तुम्हाला या जर घाटामध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला सफाळे स्टेशनवरून आल्यानंतर 2.5 ते 3 किलोमीटर नंतर हा घाट चालू होतो। मुंबई अहमदाबाद हायवेने जर तुम्ही वरईवरून डावीकडे आलात तर हा घाट एक 14-15 किलोमीटर नंतर चालू होतो। या घाटाचं वैशिष्ट्य अजून असं आहे, आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी आता आमच्या कॅमेरामॅनला सांगतो झूम करून दाखवायला। हा आहे तांदूळवाडीचा किल्ला, जो आपल्या सफाळ्यामध्ये फार प्रसिद्ध आहे। विशेषतः लोक पावसाळ्यामध्ये या ठिकाणी धबधबा आहे आणि अजून गोष्ट म्हणजे तो किल्ला, ह्या दोन्ही गोष्टी बघण्यासाठी लोक फार लांबून येतात। तर तुम्ही सुद्धा या आणि या घाटाचा आणि या किल्ल्याचा आणि त्या ठिकाणी असलेल्या धबधब्याचा मनमुराद आनंद लुटा। आणि तुम्हाला या कॅमेरामध्ये तो स्पष्ट दिसत नसेल कारण आता थोडंसं धुक्याचं आच्छादन त्या किल्ल्यावर झालेलं आहे। तो जो शेप दिसतोय तो आहे तांदूळवाडी किल्ला, त्याचा सगळ्यात वरचं टोक आहे। आणि या घाटाकडे येण्यासाठी तुम्हाला 2 मार्ग आहेत। एक तर तुम्ही रेल्वे मार्गे सफाळे स्टेशनला उतरा आणि मगाशी मी सांगितलं तसंच तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। दुसरा मार्ग आहे तुम्ही मुंबई अहमदाबाद हायवे पकडा, वरही हे ठिकाण लागल्यानंतर डावीकडे या आणि अगदी सरळ रस्ता पकडा। सरळ रस्ता पकडल्यानंतर तुम्ही एक 14-15 किलोमीटर आल्यानंतर तुम्ही हा घाट या ठिकाणी या घाटापर्यंत पोहोचू शकता। तुम्हाला जर केळवा बीचला यायचं असेल तर केळवा बीचला येण्यासाठी बरेचसे ऑप्शन आहेत, पर्याय आहेत। त्यापैकी हा एक पर्याय आहे आपला सफाळे घाट। मुंबई अहमदाबाद हायवेला या, वरई या ठिकाणी थांबा, डावीकडे या आणि अगदी सरळ आल्यानंतर तुम्ही या घाटाचा आनंद घेऊन तुम्ही केळवा बीचला पोहोचू शकता। आणि दुसरा मार्ग तुम्हाला माहिती आहे, रेल्वे मार्गे तुम्ही केळवा स्टेशनला उतरून अगदी रिक्षा पकडून केळवा बीचला पोहोचू शकता। पण तुम्हाला बाय रोड येऊन या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, या सफाळे घाटाचा आनंद घ्यायचा असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की बाय रोड या मुंबई अहमदाबाद हायवेवरून आणि या घाटामार्फत येऊन तुम्ही केळवा बीचला जाऊ शकता। घाट संपल्यानंतर अतिशय सुंदर असं एक तुम्हाला मी दृश्य दाखवणार आहे मित्रांनो। ते काय आहे ते तुम्हाला बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल, त्याच्यामुळे सोबत राहा माझ्यासोबत आरसी ब्लॉग। धरती आपली सुंदर सुंदर, हिरवळ आहे चोहीकडे। धरती आपली सुंदर सुंदर, हिरवळ आहे चोहीकडे। दिसते का कोठे वनराई, कॉन्क्रीटची जंगले इकडे तिकडे। संथ वाहणाऱ्या सुंदर नद्या, मोजा त्यातील प्लास्टिकच्या बाटल्या। संथ वाहणाऱ्या सुंदर नद्या, मोजा त्यातील प्लास्टिकच्या बाटल्या। उंच उंच रम्य डोंगरावर खाणींच्या रक्षी कोणी रे। मित्रांनो, तुम्ही जेव्हा मुंबईवरून आपल्या सफाळे घाटाकडे जेव्हा प्रस्थान करता तेव्हा मध्येच तुम्हाला ही वैतरणा खाडी लागते। इथे थांबून तुम्ही थोडा वेळ या खाडीचा आनंद घेऊ शकता। तुम्ही बघू शकता या ठिकाणी या खाडीमध्ये मासेमारी सुद्धा केली जाते। आणि केळवा बीचला जी लोक फिरण्यासाठी येतात बाहेरून, अगदी मुंबईकडून गुजरातकडून, तर जाताना ही लोक या ठिकाणी नक्की थांबतात आणि आपला फोटो क्लिक करतात। याचं एकमेव कारण म्हणजेच या ठिकाणचं लोकेशन। आणि या ठिकाणी इतकी शांतता आहे, आत्ताही तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल मी या ठिकाणी उभा आहे, पण अगदी शांत वाटतंय, अगदी मनाला खूप असं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय। तर तुम्हाला तुमचा जर स्ट्रेस घालवायचा असेल तर नक्कीच या ठिकाणी एकदा भेट द्या। आणि तुम्ही बघू शकता आता आपले काही बांधव या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी चाललेले आहेत।
अशा ठिकाणी हे लोक मासेमारी करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. हे लोक परिसरातीलच आहेत, कुठे लांबचे नाही आहेत. बोला बोला. आता किती छान वाटतंय ना हे दृश्य बघताना, एकदम मन तृप्त झाल्यासारखं वाटतंय. हे सगळं दृश्य बघून तुम्हाला खरोखरच अतिशय आनंद झालेला असेल, यात काही शंका नाही, मला माहिती आहे. आणि मला स्वतःलाच या ठिकाणी उभं राहून हे तुमच्यासोबत हे अनुभव शेअर करायला खूप मजा येते. तर मी तुम्हाला एक खरोखर रिक्वेस्ट करेन की जर समजा तुम्ही या ठिकाणी कधी केळवा बीचला आलात तर नक्कीच या ठिकाणी आपल्या फॅमिलीसोबत एक फोटो नक्कीच क्लिक करा आणि या लोकेशनचा मनमुराद आनंद लुटा. आता आपण चाललेलो आहोत घरी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. कारण तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला खूप ऊर्जा देते. त्यामुळे नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.